कुठे गेलं बालपण? बालपण गावी गेलं. गावी म्हणजे कुठे? राजापूर. तुम्ही कुठे भेटला दोघे? घरी प्रोग्राम पोहायच्या अगोदर मला नदीवरच दाखवलं. नदीवर? हां, घाटावर होती. ते छोट्या भावाने दाखवलं, ती बघा मोकळे केसवाली. हा, ती माझी बहीण आहे म्हणून लांबून, तिला माहितीच नाही काय. अच्छा, तुम्ही लांबूनच बघितलं. हां, लांबूनच दाखवलं की घाटावर आहे ती बघा असं. आणि मग नंतर मग सासऱ्यांना बोलतोय, बरंच चालायचं होतं घरी जायचं. तर त्या धीराला मी गपचूप विचारलं, छोट्या ह्यांच्या भावाला विचारलं, काय रे तुझ्या बहिणीचं नाव काय, शिक्षण काय? तुझं नाव वासंती. तर सासऱ्यांना मला बघायचंच नाही म्हणालो. वासंती नावावरनंच मी म्हटलं पसंत केलं. हो, म्हटलं काय बघायचं नाही, वासंती नाव आहे म्हटल्यावर त्या मुलांवरनंच पर्सनॅलिटी समजली की बहीण कशी असेल. बरं झालं भाऊ बघ आणायला गेला होता. मग आणि म्हटलं काय बघण्याचं प्रॉब्लेम, पोहे नंतर खाऊ म्हटलं, अगोदरच सांगून टाकलं वासंती नावानं मला पसंत आहे म्हणून. हो हो. काय सुगंध अजून दरवळतोय. हो. पण मला विचारायचंय तुम्हाला की तुम्ही त्यांना बघितलं ते घरी आल्यावर, हो. आणि मग बोलणं वगैरे झालं का तेव्हा? तेव्हा असं काय बोलण्याविषयी झालं हा. नाही, तर बघितलं आणि लगेच पसंत तुम्ही केलं? आमच्या घरात वडील होते, भाऊ. पण तुम्ही नाही विचारलं तू त्यांचं नाव काय वगैरे असं? नाही, मी नाही विचारलं. का हो? तेव्हा पद्धत नव्हती ना असं विचारण्याची, नाही आणि काय. मुलांनी विचारायची होती काय पद्धत? त्याने भावाला विचारलं ना, मला नाही स्वतः विचारलं. मग काय लग्न कुठे झालं? लग्न मुंबईलाच झालं. कुठे? यांच्या इकडे सँडस रोडला. सँडस रोडला. बरं बरं. कसा स्वभाव कसा आहे? स्वभाव चांगला आहे. कोणाचा सांगताय तुम्ही? यांचा ना विचारला मी तुम्ही? तुमचा विचारतोय. माझा स्वभाव थंडच आहे. थंड. आणि त्यांचा? त्यांचा आहे असून काय? हसून बोलून एक मज्जा करण्यासारखा त्यांचा स्वभाव आहे. हो ना. हो. बरं बरं. यांचा स्वभाव? यांचा स्वभाव चांगला आहे आणि ही माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझी भरभराट झाली. क्या बात. हो. बघितलं? हो. ती वेळ काय होती हो नदीवर बघितलेली? ती वेळ चांगली होती ना. हो, वेळ खरंच मग? चांगली होती. हो. कारण त्या वेळेला तुम्ही उठून हो. त्या भावाने दाखवलं म्हणून, हो. नाहीतर कसं जमलं असतं? हो. हो की नाही? मी तिला म्हणतो, मी तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे मोकळे केस पाहून मी भुललो, मी तुला पाहिले मी नदीच्या किनारी. वा वा. पण मला सांगा, मग तेव्हा डोंगरीला तुम्ही राहायला होते ना लग्नानंतर? हो. मग कुठे हळूहळू फिरायला जायचं घरच्यांना न सांगता? गिरगाव चौपाटी. हे घेऊन जायचे? हो. काय हो? हो, लग्न झाल्यावर. हो, मी आधी कधी म्हटलं? आधी ते विचारलं सुद्धा त्यांना. हो, नाही भावाना. हा. आता साखरपुडा तर झालाय, हा. तर जाऊ का घेऊन? बिलकुल नाही. नाही. त्यावेळेला अलाउड नाही केलं. नाही. 1965 साल. कसं हो, कसं तेव्हा शक्य आहे? हो. हो की नाही? हो. तर परत गेला असतात नदीच्या किनारी. हो. हो. कुठलं बालपण तुमचं? मी अंमळनेर. अंमळनेर. आणि तुमचं बालपण कुठलं? भडगाव डिस्ट्रिक्ट जळगाव. जळगावमध्ये? भडगाव. भडगावमध्ये. काय म्हणते, थोडा ऐकायचा प्रॉब्लेम आहे. काही हरकत नाही, आपण समजून घेऊ आणि पुढे जाऊ. तेच मला हा? म्हणणं. हा. कारण खूप वर्ष तुम्ही ऐकवलं ना. अजूनही ऐकवते. काय सांगता? म्हणून आजोबांनी सोपा मार्ग निवडलाय. बोला. कसं गेलं बालपण? लहानपण माझी आई नाही लहानपणीच वारली आहे, त्यावेळेस मामा मामींनी सगळं माझं लहानपण लग्नापर्यंत केलेलं आहे. बरं. मग तुम्ही मामा मामींकडे होता? मामींकडे माझं लहानपण सगळं झालेलं आहे. आजोबा, तुमचं लहानपण कोणाकडे गेलं? माझं लहानपण मला आठवतच नाही. कारण असं की माझे आई आणि वडील हे दोघांनाही मी पाहिलेलं नाही. नाही. मी 1-2 वर्ष असताना सर्व गेले. आमच्या काकांनी माझा आणि माझ्या 3 बहिणींचा सांभाळ केला, त्यांची लग्न करून दिली, माझी मंजूवर केली आणि नंतर ते देवाघरी गेले. बरं बरं. मग शाळा कुठली तुमची? प्रायमरी स्कूल भडगावमध्ये हां. आणि सेकंडरी स्कूल संबंध शिक्षण मला नाशिकला झालं. नाशिकला? आयुष्यातले जवळ 10 ते 12 वर्ष माझ्या बहिणीकडे नाशिकला होतो. शाळेत अभ्यास करायचे तुम्ही? हो. हा. शाळेत मस्ती केली का कधी? मस्ती रोज करतो, अजूनही करतो. चेहऱ्यावरच मस्ती लपलेली आहे त्यांच्या. बरं आजी, तुम्ही मस्ती केली शाळेत?
मी तुम्हाला खरं सांगू, आम्ही लहानपणी खूप खेळ खेळायचो, हां जरी मामांकडे राहायचो तरी. पण लग्न झाल्यानंतर मग यांच्याकडे नाही मस्ती केली मी जास्त. लग्नानंतर कशी मस्ती करणार तेच आली? ना. पण लहानपणी खूप मस्ती. हो. मग तुम्हाला कोणी ओरडायचं कधी? नाही नाही, शिक्षा केली कोणी कधी? कोणीच नाही. म्हणजे मामा मी खूप चांगले होते मला. अगदी आई वडिलांसारखं माझ्यावर त्यांनी प्रेम केलेलं आहे. आणि तुम्हाला कधी कोणी शिक्षा केली? शिक्षा मला कोणीच केली नाही. आई जेव्हानी केली आई वडिलांना घेऊन गेले ही शिक्षा. शाळेत कधी शिक्षा नाही ना झाली? नाही, नाही. पण तुम्ही अभ्यासात कसे होता? मी अभ्यासात सामान्यपणे बऱ्यापैकी होतो. बऱ्यापैकी. पण अभ्यास करायचे? हो, मी थोडक्यात म्हणजे नाशिक कॉलेजला हां माझं शिक्षण झालं आणि मराठी हा माझा आवडता विषय. आणि पुणे विद्यापीठात मी महाराष्ट्र मराठीमध्ये पहिला आलो. अरे वा, किती छान. आजी बघितलं, अभ्यासाबद्दल विचारल्याबरोबर कुठे कुठे पहिले आले ते त्यांनी लगेच सांगितलं. तुम्ही? मी माझं लग्न झाल्यावर सगळं शिक्षण केलंय मी माझं. बरं. आधी मला नाही जमलं करायला. हां माझं लग्न 20-19 वर्षे झालं. लग्नानंतर मग मी शिक्षण केलं. नाही, पण लग्न कसं जमलं? कसं म्हणजे मी 50 सालपासून यांना ओळखते ना. 1950 पासून? मग आणि मग 53ला लग्न झालं आमचं ते ठीक आहे, पण 50 मध्ये कुठे बघितलं त्यांना? मुंबईला. मुंबईला? मग माझी मावशी यायची ना मुंबईला. हां. ते माझे भाऊ आहेत, दोघं मावस भाऊ. नाही, पण तिकडे हे काय करायचे? हे यायचे ना तिथे भेटायला. थांबा, मी मुंबईला होतो. तुम्ही ह्यांना भेटायला का जायचा? माझ्या मावशीकडे माझ्या वहिनी होत्या. हां त्यामुळे मी माझी महापालिकेतली सर्व्हिस होती. मला टुरिंग जॉब होता. हां त्यामुळे दादरला मी आलो की त्यांना भेटायला जायचो. मावशीला? हिला भेटायला तर हा उद्देश नव्हता. नव्हता ना? पण ह्या म्हणतात ह्यांना भेटायला या जायचं. तिथे होत्या त्या असायच्या. मी कुठेही असलो तरी केव्हा तरी यायच्या. पण त्या म्हणतात की तुम्ही त्यांना भेटायला जायचे. नाही नाही, ते त्यांचा गैरसमज आहे, तो असंच राहू द्या. त्यांचा गैरसमज तसाच राहू द्या. किती गोड बोलतात. बरं मला सांगा, तुम्ही त्यांना भेटायला जात नव्हता, नाही. पण तुम्हाला माहितीये की ते तुम्हाला भेटायला येतात. हो, मला कळायचं ना हां की हे मलाच भेटायला येतात म्हणून. कसं कळायचं? म्हणजे काय, माझ्याशी बोलायचे, गप्पा मारायचे. ते माझे भाऊ आहे बघा, 2 उभे, त्यांना विचारा. फिरायला घेऊन जायचे मला. 2 भाऊ असताना सुद्धा तुम्हाला भेटायला यायचे? हो, ते पण लहान होते ना अच्छा बिचारे. अच्छा. हां, त्यांना चॉकलेट दिलं की ते ग. त्या ते मावशीकडे गप्पा मला बसायचे ना. जाणं नेहमी असायचं. हां? त्या माझ्या वहिनीच आहेत. बरोबर त्यामुळे त्यांच्याकडे जावंच लागेल मला. बरोबर. मग 1950 पासून दोघे एकमेकांना ओळखताय. नाही, हे पुण्याला होते, मी अंबानीला होते. पण पत्र पठायचं ना कोण पत्र लिहायचं? मी. तुम्ही त्यांना पत्र पाठवायचे? हो. आजोबा, पाठवलंय. हो, आजी पत्र लिहायच्या, मग तुम्ही उत्तर पाठवायचा त्यांना? पुष्कळदा. आणि नाही सांगता आणि नाही म्हणता बघा तुम्ही. भेटायला येत नव्हते, पत्र पाठवत होते काय, असं? मला कोणीतरी पत्र लिहायला मला पाहिजे ना, कोणाला तरी लिहावं बा. तिच्यापासून पाठवतो. कोणीतरी पाहिजे म्हणून मला पाठवायचे ते असं. पण तुम्हाला अंदाज आला होता ह्यांच्या मनात आहे? हो, माझ्या मनात होतं ना. त्यांच्या मनात नव्हतं? त्यांच्या होतच. तुमच्या मनात नव्हतं? माझ्या मनात त्यांच्याच कसं आहे, मी आता सांगू शकत नाही, पण काहीतरी खोटं होतं मनामध्ये खूपच होतं. हो. तो आपण जातोय, बरोबर आहे का, चुकीचं आहे का. पण आपल्या घरातल्या लोकांनी सर्वांनी तिला पसंत हिला केलं. हिच्यावर खूप लक्ष दिलं होतं आणि सर्वांना ही आवडत होती. तुम्हाला नाही? मला नंतर आवडलं. खरं बोलले, काय खोटं बोलतात ना. अं? खोटं किती बोलतात. खोटं बोलतायत? मग? नाही हो, आजोबा कसं बोलतील? ते म्हणतायत की सुरुवातीला आवडत नव्हत्या, नंतर आवडायला लागल्या. तुमचं काय म्हणणं आहे? आता तुम्ही जे समजाल ते नाही नाही, समजा. मी नाही, तुमचं काय म्हणणं आहे? माझं नाही म्हणतात ते. ते मला त्याने हातात हात ठेवून सांगितलं, मी तुझ्याशीच लग्न करणार म्हणून. विचारा. काय आजोबा? आजींचा हातात हात घेऊन तुम्ही सांगितलेलं लग्न तुझ्या बरोबर करणार म्हणून? एकदा बोललो तुम्ही चुक. आता चुकू. काय हो, पहिल्यापासून असाच आहे स्वभाव? नाही, असा मोकळा स्वभाव पहिल्यापासून. हां. पण आणि मुलं तो- बोलायला मागत नव्हती ते. नंतर मग बोलायला लागलं. पण तो ऍडव्हान्टेज होता मला. काय पहिल्या नजरेतच घायाळ झाले, म्हणजे माझं सगळं ऐकणार याची खात्री होती. हँगिंग गार्डन मध्येच गायब? गायब.